हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघात आपण पाहतोय बसरगे पंचायत समिती गणातून रुपा केसरुळे ह्या निवडून आलेले आहेत. खरं तर रुपा केसरुळे यांचा विजय हा खूप मोठा विजय मानला जातो. हलकर्णी परिसरामध्ये आजपर्यंतच्या इतिहासात इतक्या मोठ्या फरकाने कुणीही निवडून आलेलं नव्हतं आणि रुपाताई केसरुळे या निवडून आलेले आहेत. खूप चांगलं जनमत हे ताईंना मिळालेलं आहे. तर ताई आज आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर त्यांचे पती जे आहेत शंकर केसरुळे हे देखील आहे. एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणून शंकर केसरुळे यांना ओळखलं जातं. पहिल्यांदाच निवडणूक लढवली पंचायत समितीची आणि त्यांना खूप मोठा विजय त्यांना प्राप्त झालेला आहे. तर पहिल्यांदा रुपाताईंच्याकडे जाऊ आपण. काय सांगाल ताई, खूप मोठा विजय मिळवलेला आहे. तुम्ही काय सांगाल जनतेला? जनतेने खूप भरभरून दिले तुम्हाला. जनतेचे मनपूर्वक आभारी आहे. लोकांची विश्वास होती म्हणून आम्ही निवडून आलो. एक तर पहिली निवडणूक लढवली, खूप मोठा विजय संपादन केलाय. प्रत्येक गावामध्ये तुम्हाला लीड मिळताना दिसतंय. सुरुवातीला जेव्हा आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो, प्रत्येक गावामध्ये गेलो, तिथल्या प्रमुख कार्यकर्त्यांना भेटलो. खूप पहिल्यापासूनच आत्मविश्वास त्या लोकांनी आम्हाला दिलेला होता. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि आता त्याचा स्पष्ट आम्हाला कौल लोकांकडून मिळाला आणि आमचा जो म्हणजे आम्हाला विश्वास होता त्याच्यापेक्षाही जास्त मताधिक्यानं आम्हाला जनतेनं निवडून दिलेलं आहे. त्यामुळे मी या संपूर्ण मतदारसंघातील जनतेचा मनपूर्वक आभारी आहे. खूप मोठी जबाबदारी तुमच्याकडे आहे. लोकांच्याकडून तुमच्याकडे खूप मोठ्या अपेक्षा आहेत. लोकांनी तर आता जबाबदारी आमच्यावर टाकलेलीच आहे. मी नवीन आहे पण त्या वरिष्ठांच्या ह्याच्यानुसार त्या लोकांच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार लोकांची जे कामं करता येईल ते आमच्या 100% प्रयत्न आम्ही करू काम करू. मित्रमंडळींनी देखील तुम्हाला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. तुमच्या पाठीशी प्रत्येक गावातील तरुण कार्यकर्ता तुमच्या बरोबर होता, ज्येष्ठ कार्यकर्ता तुमच्या बरोबर होता आणि खास करून महिला भगिनी होत्या. सर, हा विजयच त्या सगळ्या माझ्या सहकार्यांचा आहे. फक्त मी एक उमेदवार म्हणून फक्त फॉर्म भरून त्यांच्याबरोबर थांबलेलो, प्रचाराला गेलो, पण बाकीची यंत्रणा, बाकीची कामं जी केली त्या माझ्या सहकार्यानेच केली. मी हे सगळं श्रेय माझ्या त्या सगळ्या सहकार्यांना देतो. कसं वाटतंय पत्नींच्या विजयाबद्दल? काय वाटते तुम्हाला? सर, खूप आनंद वाटतोय आणि अभिमान सुद्धा वाटतोय की एका गरीब घराण्यात गरीब कुटुंबात जन्माला येऊन आज इथंपर्यंत पोहोचवणं हे आम्ही कधी माझ्या मनात सुद्धा नव्हतं, पण देवानं ते घडवून दिलं. त्यामुळं देवाचं म्हणजे खरोखर मी धन्य मानतो स्वतः. काय आश्वासित करताय जनतेला? तुम्हाला इतकं मोठं विजयापर्यंत त्यांनी नेऊन पोच केले. ह्याच्या पुढची जी 5 वर्षे म्हणावं किंवा माझं उर्वरित जे आयुष्य आहे, मला आशा की तेवढं मी जनतेचं काम करत राहीन. हीच माझी इच्छा आहे आणि हीच अपेक्षा. शंकर केसरुळे हे एक सर्वसामान्य युवक आहे. सुरुवात केली ती ग्रामपंचायतीच्या सदस्यपदापासून, सेवा संस्थेच्या सदस्यपदापासून, शालेय समितीच्या सदस्यपदापासून आणि आता पाहतोय आपण पंचायत समितीपर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या या युवकाला नागरिकांनी इतकी मोठी संधी देऊ केलेली आहे. तर ही पुढील फक्त 5 वर्षच नव्हे तर उर्वरित पूर्ण आयुष्य हे नागरिकांसाठी घालवण्याचा संकल्प आज शंकर केसरुळे यांनी केलेला आहे. आणि इथून पुढे जनतेचे जी काही विकास कामं असतील, जी काही आश्वासन दिलेले असतील ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असं आज रुपालीताई केसरुळे यांच्या विजयानंतर शंकर केसरुळे यांनी व्यक्त केलेलं आहे.